फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. मित्रांनो, आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, ठीक आहे ना, रेडॉक्स रिएक्शन हा टॉपिकला सुरुवात केलेला आहे. आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? रेडॉक्स रिएक्शन. हा आपला टॉपिक आहे, हा आपला चॅप्टर आहे. ठीक आहे. आता ह्या चॅप्टर मध्ये आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कशाला म्हणतात इथपर्यंत आपण कालपर्यंत बघितलेलं आहे. ठीक आहे ना. 4 डेफिनेशन ऑक्सिडेशनच्या बघितलेल्या आहेत आणि 4 डेफिनेशन आपण रिडक्शनच्या सुद्धा या ठिकाणी बघितलेल्या आहेत. ठीक आहे ना, विथ एक्झाम्पल्स. आता नेक्स्ट इथून पुढचा एक पॉइंट आहे, अजून 2 डेफिनेशन मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. दॅट इज फर्स्ट डेफिनेशन इज ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट बघा, ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणतात ही एक डेफिनेशन आपण आता बघणार आहोत. काय असणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट? बघा, डेफिनेशन मी या ठिकाणी लिहितो अगोदर. द सबस्टन्स which oxidize other species or substance. Species म्हणजे काय? Substance. ठीक आहे. So oxidizing agent are the substance which oxidize other species and reduce itself are called oxidizing agent. बघा काय सांगितलेलं आहे? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे अशा प्रकारचा सबस्टन्स की जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो. कळालं? लक्षात आलं का? पुन्हा एकदा सांगतो बघा, अशा प्रकारचा सबस्टन्स जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो, दुसऱ्या स्पीसीजचं ऑक्सिडेशन करतो आणि स्वतः मात्र रिड्यूस होतो, अशा प्रकारच्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो? ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतो. लक्षात राहील का? ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणायचं? द सबस्टन्स which oxidize other species, जो दुसऱ्या स्पीसीजचं ऑक्सिडेशन करतो and reduce itself, आणि स्वतःचं मात्र काय करतो? रिडक्शन करतो. अशा प्रकारच्या स्पीसीजला आपण काय म्हणतो? ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतो. लक्षात आलं? ऑक्सिडेशन करण्यासाठी कोणत्याही स्पीसीजचं त्या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंटची काय असते? आवश्यकता असते. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल, आता एक एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, आपण हे एक्झाम्पल बघितलेलं आहे बघा, पोटॅशियम आयोडाइड आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे. 2 मॉलिक्युल्स आणि H2O2 आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. सो आपल्याला या ठिकाणी KOH फॉर्मेशन होईल आणि I2 या ठिकाणी फॉर्मेशन होईल. ठीक आहे ना. आता ही कुठली रिएक्शन आहे? काय झालेलं आहे बघा. या ठिकाणी बघा, या ठिकाणी पोटॅशियम आणि आयोडीन आहे. ठीक आहे ना. आता आयोडीन आणि पोटॅशियम मध्ये पोटॅशियम जो आहे तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे. कसा एलिमेंट आहे? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे. आता हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे पोटॅशियम, जो की आयोडीन सोबत आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर आयोडीनने काय केलेलं आहे? पोटॅशियमला रिमूव्ह केलेला आहे. सो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंटला रिमूव्ह केलेला आहे. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, दॅट इज ऑक्सिडेशन. म्हणजे या ठिकाणी पोटॅशियम आयोडाइडचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. लक्षात येतंय काय झालेलं आहे? त्यांचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. आता पोटॅशियम आयोडाइडचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. कोणामुळे झालं या स्पीसीजचं ऑक्सिडेशन? तर हा जो आहे इथं H2O2. मला सांगा, जर आपण इथं H2O2 घेतला नसता तर ही रिएक्शन झाली असती का? झाली असती का? नाही. ठीक आहे ना. पण ही रिएक्शन जी झाली, ऑक्सिडेशनची प्रोसेस जी झाली, ती कुणामुळे झाली? तर या H2O2 हायड्रोजन पर ऑक्साइड मुळे झाली. लक्षात येतंय? आणि म्हणून ह्या स्पीसीजला आपण काय म्हणणार आहोत? ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे ना. KI चं ऑक्सिडेशन झालं. कुणी केलं? H2O2 ने केलं. आणि जो सबस्टन्स इथे सांगितलेला आपण ऑक्सिडाइज अदर स्पीसीज याचं ऑक्सिडेशन करतो, त्या स्पीसीजला आपण काय म्हणतो? ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतो. लक्षात आलं का? आणि स्वतःचं काय करतो म्हणून सांगितलेलं आहे? रिडक्शन करतो म्हणून सांगितले. स्वतःचं काय करतो? तो रिडक्शन करतो. लक्षात राहायचं आता. ठीक आहे. आता रिडक्शन म्हणजे काय रे? आता ऑक्सिडेशन म्हणजे काय सांगितलं? रिमूव्हल ऑफ कोणता? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. ठीक आहे. आणि रिडक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. आता इथे बघा,
ऑक्सिजन आणि हायड्रोजननी काय केलेलं आहे, पोटॅशियमला घेतलेलं आहे. इथं आहे का त्यांच्याकडे, नाही, इथं त्यांनी पोटॅशियम घेतला. सो ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट दॅट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. म्हणजे काय झालं, H2O2 चं रिडक्शन झालेलं आहे. आणि कुणामुळे झालेलं सांगते नाही, आलं लक्षात, H2O चं काय झालं, रिडक्शन झालेलं आहे. KI चं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे. KI चं ऑक्सिडेशन कुणामुळे झालं, H2O2 मुळे झालं. लक्षात येते का, H2O2 मुळे. म्हणून H2O2 ला काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणायचं. H2O2 ला काय म्हणायचं मग, ऑक्सिडायझिंग एजंट. काय डेफिनेशन, खूप महत्त्वाची डेफिनेशन आहे बघा. नेक्स्ट आता दुसरी डेफिनेशन लगेच या ठिकाणी आपण बघणार आहोत, दॅट इज अ रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट सारखीच काय असणार आहे, रिड्युसिंग एजंट. ठीक आहे. आता ह्या रिएक्शन मध्ये कोण आहे, H2O2. कोणता एजंट आहे हा, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा कोण आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. इथं आपण बघणार आहोत रिड्युसिंग एजंट. सेम असंच पद्धती आहे. याच्या एक्झॅक्टली काय करायचंय, विरुद्ध असणार आहे. द सबस्टन्स, काय करणार आपण, याची डेफिनेशन, द सबस्टन्स which reduce the substance which reduce other species and oxidize itself. ठीक है, स्वतः काय होईल, ऑक्सिडाइज होईल. are called reducing agent. यालाच आपण काय म्हणतो, रिड्युसिंग एजंट असं म्हणतो. बघा, जो स्वतः काय होतो, ऑक्सिडाइज होतो आणि दुसऱ्याचं काय करतो, रिडक्शन करतो. इथल्यापेक्षा एक्झॅक्टली अपोजिट आहे की नाही. याला काय म्हणायचं आता, रिड्युसिंग एजंट असं आपण म्हणणार आहोत. ठीक आहे. मग एक एक्झाम्पल बघा, जसं की फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे, कॉपर ऑक्साइड प्लस कॉपर, इट गिव्स कॉपर प्लस कार्बन मोनॉक्साइड. काय केलेलं आहे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. दिसतोय ना, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय आहे, रिडक्शन. आता कॉपरकडे ऑक्सिजन होता, इथं कॉपरकडे ऑक्सिजन नाही, रिमूव्ह झालेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे या ठिकाणी, तर रिडक्शन झालेलं आहे. आता हे इथला ऑक्सिजन कुणामुळे बाहेर पडला, तर या कार्बनमुळे बाहेर पडला. सो या ठिकाणी जे रिडक्शन झालंय ते या कार्बनमुळे झालेलं आहे. म्हणून या कार्बनला काय म्हणतो आपण, रिड्युसिंग एजंट असं म्हणणार आहोत. म्हणून याला काय म्हणायचं आपल्याला, रिड्युसिंग एजंट असं म्हणणार आहोत. बघा, याला काय केलं, यांचं रिडक्शन केलं, पण स्वतः मात्र ऑक्सिडाइज झालेला आहे. कारण स्वतःने काय घेतलेलं आहे, ऑक्सिजन गेन केलेला आहे. सो असा स्पीसीज, the substance which reduce other species and oxidize itself are called as a reducing agent. त्याला काय म्हणतो आपण, reducing agent असं म्हणतो. लक्षात राहील इथपर्यंत. सो ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट. ठीक आहे. ओके, तर आपण आतापर्यंत काय बघितलेलं आहे की ऑक्सिडेशन कशाला म्हणतात, रिडक्शन कशाला म्हणतात, ऑक्सिडायझिंग एजंट काय आहे आणि रिड्युसिंग एजंट काय आहे. ठीक आहे ना. अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे बघा मित्रांनो, हे लक्षात घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे ना. मी तुम्हाला जेवढे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत ते एक्झाम्पल्स तुम्हाला लिहून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, ऐकलेले ना आपण. हे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वापरात आणायचं आहे. लक्षात राहील का. मग पुन्हा एकदा मी काय करतोय, रिवाइज करतोय बघा आता हा पूर्ण कन्सेप्ट, कारण अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे रेडॉक्स रिएक्शन. ठीक आहे ना. म्हणजे आपला हा एक पॉइंट जो आहे, फर्स्ट पॉइंट हा आपला इथं संपून जाईल. मग आपण पुढच्या पॉइंटला जाणार आहोत. ठीक आहे ना. चॅप्टर संपलेलं नाहीये. या चॅप्टर मधला एक पॉइंट जो आहे तो आपला या ठिकाणी पूर्ण होईल. ठीक आहे. सो रेडॉक्स रिएक्शन्स आपण बघत आहोत. रेडॉक्स रिएक्शन्स म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला, the reaction in which oxidation and reduction take place simultaneously. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोनही गोष्टी सायमल्टेनियसली होतात त्यालाच आपण काय म्हणतो, रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. हे आपण बघितलं होतं. ठीक आहे. मग दोन प्रोसेसेस होत असतात रेडॉक्स रिएक्शन मध्ये. दॅट इज फर्स्ट प्रोसेस इज ऑक्सिडेशन. हे ना, पहिली प्रोसेस काय होत असते, ऑक्सिडेशन. आणि सेकंड प्रोसेस कुठली होत असते,
रिडक्शन. ठीक आहे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन प्रोसेसेस होतात. ऑक्सिडेशनच्या आपण 4 डेफिनेशन्स बघितलेल्या आहेत. डेफिनेशन पाहिलेले आहेत का? 4 डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन आपण बघितलेले आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? सगळ्यात पहिली डेफिनेशन आपण बघितली होती ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. addition of oxygen to element or compound. आता हे रिवाइज करणं खूप महत्त्वाचं आहे बरं. हे ना आपण एवढं सगळं अभ्यास केलेला आहे. रिवाइज करण्यासाठी याची शॉर्टकट की आपल्याला तयार करून ठेवायची आहे. ठीक आहे ना. आता मी हे 2-3 तासांमध्ये सांगितलेलं आहे, 2 तासामध्ये 2 लेक्चरमध्ये ते सगळं आपण इथे एका बॉक्स मध्ये तयार करणार आहोत 5 मिनिटाच्या याच्यामध्ये. ठीक आहे. सो तुम्हाला एकदा अभ्यास झाल्यानंतर रिवाइज करण्यासाठी फक्त हे एकच पॉइंट आता एवढंच बघायचं आहे. ठीक आहे. बघा, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन टू एलिमेंट ऑर इन कंपाऊंड. कंपाऊंड मध्ये किंवा एलिमेंट मध्ये जर आपण ऑक्सिजनची ऍडिशन करत असतो सो दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. दुसरी डेफिनेशन काय बघितली आपण? ती बघितली होती रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. removal of hydrogen from compound. एखाद्या कंपाऊंड मधून जर आपण हायड्रोजनला रिमूव्ह केलं तर या प्रोसेसला सुद्धा आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन असंच म्हणत असतो. ठीक आहे. थर्ड डेफिनेशन आपण बघितली होती ऍडिशन ऑफ इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटची ऍडिशन करणे. है ना. जर आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटची जर ऍडिशन केली त्या प्रोसेसला सुद्धा आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन असंच म्हणतो. आणि फोर्थ आपण बघितलं होतं रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटला जर आपण रिमूव्ह केलं तर त्याला सुद्धा आपण काय म्हणत असतो? दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. सो या 4 डेफिनेशन आपण ऑक्सिडेशनच्या बघितलेल्या आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर अजून एक काय बघितलेलं आहे या ठिकाणी? आपण बघितलेलं आहे ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे ना. काय बघितलेलं आहे? ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणतात? हे नाही काय सांगितलं होतं? The substance oxidize other species and reduce itself स्वतः मात्र रिड्यूस होतो पण दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो. अशा प्रकारच्या सबस्टन्सला आपण ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणलेलं होतं. याच्याच अपोजिट आपल्याला काय सांगायचं आहे? रिडक्शनचे सर्व पॉइंट सांगायचे आहेत. बघा, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणतो या ठिकाणी काय करणार आहोत? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे ना. फ्रॉम कंपाऊंड. एखाद्या कंपाऊंड मधून जर आपण ऑक्सिजन रिमूव्ह केला so that process is called as a reduction. ठीक है. नेक्स्ट दूसरी डेफिनेशन काय बघितली आपण? addition of hydrogen. ठीक है ना. addition of hydrogen to element or compound. एखाद्या एलिमेंट मध्ये किंवा कंपाऊंड मध्ये जर आपण हायड्रोजनची ऍडिशन करत असतो सो दॅट इज कॉल्ड ॲज ए रिडक्शन. ठीक आहे. याच्यात आपण थर्ड डेफिनेशन काय घेतली होती आपण बघा? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ठीक आहे. ही एक डेफिनेशन दिली आपण. आणि नेक्स्ट लास्ट ला बघितली आपण ऍडिशन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह
एलिमेंट, ठीक आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटची ऍडिशन करा. सो ह्या आपण 4 डेफिनेशन बघितल्या होत्या रिडक्शनच्या, ठीक आहे. लक्षात राहतील 4 डेफिनेशन. आणि 5 नंबरला आपण बघितलं होतं रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग एजंट्स कशाला म्हणतात? the substance which reduce other species, reduce other species and oxidize itself. स्वतः मात्र ऑक्सिडाइज होतील अशा प्रकारच्या सबस्टन्सला आपण रिड्युसिंग एजंट असं म्हणतो. लक्षात राहील का? काय झालं आता आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कशाला म्हणतात, ठीक आहे ना. आणि कशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, तर ह्या पद्धतीने तुम्हाला ते आता लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील का? जसं आपण डिफरन्स लिहित असतो ना, डिफरन्स बिटवीन असं करत असतो बघा, ठीक आहे. तशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, या ठिकाणी मी हे लिहून दिलेलं आहे तुम्हाला. तर याची काय करायची आहे, नीट व्यवस्थितपणे आपल्याला स्टडी करायची आहे. ठीक, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ओके, बघा एकदा नीट लक्ष देऊन बघायचं आहे काय काय करतोय आपण. ठीक आहे, अशा पद्धतीनं मी हा टेबल या ठिकाणी बनवलेला आहे. ओके, सो ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. बघा दोन्ही डेफिनेशन, दोन्हीकडेही मी डेफिनेशन लिहिलेलं आहे. एकीकडे पूर्ण ऑक्सिडेशन प्रोसेस दाखवलेली आहे, एकीकडे पूर्ण रिडक्शन प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे. सो फर्स्ट केस मध्ये बघा कशा पद्धतीने आपण डेफिनेशन लिहितोय. ऍडिशन ऑफ ऑक्सिडेशन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, रिडक्शन. लक्षात येतंय, ऑक्सिजन घेतला ऑक्सिडेशन झालं, ऑक्सिजन काढून टाकला रिडक्शन झालं. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट. सेकंड, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ऑक्सिडेशन, हायड्रोजन काढून टाकला ऑक्सिडेशन झालं. ऍडिशन ऑफ हायड्रोजन, दॅट इज रिडक्शन. म्हणजे हायड्रोजन काढला ऑक्सिडेशन झालं, हायड्रोजन घेतला रिडक्शन झालं. ठीक आहे, पुढची डेफिनेशन बघा. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, दॅट इज ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, दॅट इज रिडक्शन. ठीक आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट घेतला ऑक्सिडेशन झालं, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट काढून टाकला काय केलं, रिडक्शन होईल. फोर्थ डेफिनेशन आपण बघितली. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, दॅट इज ऑक्सिडेशन. Removal of electropositive element, that is oxidation, and addition of electropositive element, that is reduction. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट जर आपण काढून टाकला तर ऑक्सिडेशन, आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट जर आपण ऍड केला घेतला तर काय होईल, रिडक्शन प्रोसेस होईल. त्यानंतर ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हटलेला आहे, सबस्टन्स ऑक्सिडाइज अदर स्पीसीज. एजंट लक्षात येते का, शब्दच आहे बघा, है ना. एजंट, एजंट काय करत असतो, आपण कुठल्याही कामाला जर एखादा एजंट आणला ठेवला, त्या एजंटकडे आपण काम दिलं तर काय करतो, तो आपलं काम करून देण्याचं काम करत असतो. बरोबर आहे ना, लक्षात येते ना. समजा एखादा ट्रॅव्हलिंग एजंट असेल तर आपल्याकडून पैसे घेऊन तो स्वतः फिरायला जात नाही. स्वतः फिरतो का, नाही, तो आपल्याला फिरायला पाठवतो. ट्रॅव्हलिंग एजंट आहे ना तो स्वतः नाही, तो आपल्याला फिरायला पाठवणार आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे. आता समजा बरेचसे आपल्याला आता 10वी पास झाला तुम्ही, तुम्हाला बरेच डॉक्युमेंट्स काढावे लागलेले असतील. ठीक आहे, वेगवेगळ्या ऑफिसेस मधून. मग बरेच लोक काय करतात, एखाद्या व्यक्तीला पैसे देऊन आपण काय करतो, माझे एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही काढून द्या असं सांगत असतो. त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, एजंटच असं म्हणतो त्या व्यक्तीला सुद्धा. सो ते काय करतात, आपल्याकडून पैसे घेऊन स्वतःचे डॉक्युमेंट काढतात का दुसऱ्याचे काढून देतात, दुसऱ्याचे. ठीक आहे ना. सो अशा प्रकारे बघा, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणारा, स्वतःचं नाही. ठीक आहे ना. रिड्युसिंग एजंट म्हणजे दुसऱ्याचं रिडक्शन करणारा, स्वतःचं नाही. लक्षात येत आहे, ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट्स. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपला हा फर्स्ट पॉइंट या ठिकाणी संपलेला आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय.